सुप्रसिद्ध कथाकथनकार म्हणून पण त्यांचं ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर 500हून अधिक त्यांचे कथाकथनाचे प्रयोग झालेले आहेत. कथाकथनाची तंत्र आणि मंत्र हे सुद्धा ते त्याच्या कार्यशाळा सर घेत असतात. तर या कथाकथनाकडे सर आपण मगाशी म्हणाले की त्याची बीजं आईच्या त्या याच्यामध्ये आहे अशी तुम्ही म्हणताय. तर ती बीजं कशी झाली, त्याच्यापासून प्रेरणा कुणाकडून मिळाली आणि सुरुवात कशी झाली? कथाकथनाचं सुद्धा मी जेव्हा डी.एड केलं आणि मी परिपाठाला एक कथा सांगितली. डी.एडला शिरोडकरला मी KMS अध्यापक विद्यालय शिरोडकर कॉलेज म्हणून परेलला आहे डी.एड कॉलेज. तिथे मी डी.एडला होतो आणि तिथे आम्हाला कसं मुलांशी बोलावं, कसं मुलांपुढे प्रेझेंटेशन कथेचं करावं म्हणून एक मला कथा सांगायला सांगितली. मी ती कथा एवढी छान सांगितली असं समोरचे लोक म्हणाले की अरे किती मस्त, ऐकत राहावं असं वाटलं. आणि मला असं वाटलं की खरंच हे लोक ऐकतायत म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं सांगता येतं. आणि मग म्हटलं आपण कथाकथनाचं कार्यक्रम करूया. मग त्याच्यासाठी मी खूप कथाकथनं ऐकली. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो त्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये मी पैसे साठवून कथाकथनाचे कार्यक्रमाला जायचो. का? कारण ते कसे करतात कथाकथन, आपल्याला कसं करावं लागेल म्हणून दमा मिराजदार म्हणू नका, वपू काळे म्हणू नका, डॉक्टर विजयवाड म्हणू नका, गिरिजा कीर म्हणू नका, प्राध्यापक रेखा मुंदडा म्हणू नका. म्हणजे ज्यांचं असे व्यावसायिक कार्यक्रम दिसतील कथाकथनाचे ते मी जाऊन पाहू लागलो, ऐकू लागलो. मला एकच मनाशी पक्क होतं की आपण एकदा कथा सांगत असताना लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे हा एकनाथ आवाड आहे ना, एकनाथ आवाडसारखीच कथा सांगतो, हा वपू काळेसारखं नाही सांगत, हा दमा मिराजदारांसारखी नाही सांगत, हा याची नक्कल किंवा याची शैली ही याच्यासारखीच आहे असं कुणीतरी आपल्याला म्हणावं म्हणून मी ते कार्यक्रम करायला लागलो. अनेक लोक ऐकायचे, कुणीतरी ऐकलेलं दुसऱ्याला सुचवायचे. असे करता करता 2017ला माझे जवळजवळ 500हून अधिक कार्यक्रम पूर्ण झाले. तोपर्यंत मी नोंदी करत होतो. नंतर मी नोंदी करायची सोडून दिलं. म्हटलं आपण नोंदी करण्यापेक्षा, आकड्यांमध्ये गुंतण्यापेक्षा आपण काम मनापासून करत राहायला पाहिजे. आणि मी असे कार्यक्रम करत राहिलो. मला एकच ठाऊक आहे की कथाकथन काय, कविता काय, याच्यातून आपल्याला माणूस जोडता आला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा एक शिक्षक मुलांना म्हणतो की पहाट झाली हे कसं ओळखाल रे, किती सोपा प्रश्न आहे. पहाट झाली हे कसं ओळखाल रे. एक मुलगा पटकन म्हणतो सर पूर्वेकडे असा लालिमा चढली आभाळामध्ये पूर्वेच्या दिशेला, सूर्य हळूहळू उगवायला लागला की समजायचं पहाट झाली. दुसरा म्हणतो सर तो गावचा असतो, म्हणे असा बैलांचा गायींच्या गळ्यातला घंटानाद ऐकू लागला झुंजूमुंजू झालं म्हणायचं. तिसरा म्हणतो की जेव्हा मी सकाळी उठेल आणि समोर मला 2 झाडं आहेत आमच्या घराजवळची, त्यातलं वडाचं कोणतं आणि पिंपळाचं कोणतं हे मला ओळखता आलं की मी म्हणेन पहाट झाली. चौथा मुलगा फार छान उत्तर देतो. त्याला विचारता शिक्षक अरे तू कसं रे सांगशील पहाट झाली म्हणून. म्हणे सर जेव्हा माणूस माणसाला ओळखेल तेव्हा समजायचं खऱ्या अर्थाने पहाट झाली. आणि मला वाटतं माणूस माणसाला आणि माणसातल्या माणुसकीला माणसाने ओळखलं पाहिजे आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. माणुसकीचं नातं निर्माण झालं पाहिजे. मला वाटतं शिक्षण, साहित्य याचा खरा अंतिम हेतू हाच असला पाहिजे. म्हणून एखादी कथा वाचताना आपण त्या शब्दांमध्ये इतके गुंतत जातो आणि आपण त्या लेखकाशी, त्या लेखकातल्या शब्दांशी, कवीने लिहिलेल्या कविताशी आपण नकळत जोडले जातो. माझ्या आयुष्यात हे झालं की माझं पहिलं पुस्तक आलं आणि ते मी विजयवाडांशी जोडला गेलो. ते कहाणी मी तुम्हाला सांगणारच आहे. विजयवाड या त्यावेळी डॉक्टर विजयवाड ह्या विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष होत्या आणि माझं पहिलं पुस्तक काढायचं ठरलं. मी मुंबई तरुण भारतमध्ये ना बोध कवितांचा हे सदर लिहायचो बरं का. आता तुम्ही म्हणे हा काय प्रकार आहे बोध कवितांचा. तर एक कविता गोष्टीमध्ये गुंफायची किंवा एक गोष्ट कवितेमध्ये गुंफायची. मुलांना मी पाहिलं की मोठी मोठी 10-10 पानांची गोष्ट वाचायला आवडत नाही. मुलांना जाड पुस्तकं वाचायला आवडत नाही. पटकन वाचून संपणारं काहीतरी पाहिजे. मी डोक्यात विचार केला असं काय सांगता येईल की त्यांचं मनोरंजनही होईल आणि त्यांना चांगला विचारही देता येईल. तर मग मी बोध कवितांचा हे सदर लिहायला सुरुवात केली. मुंबई तरुण भारतमध्ये वर्षभर सदर लिहिलं. अहो ते सदर इतकं गाजलं की मला संपादकांनी 2 वर्ष ते सदर लिहायला दिलं.
परवानगी दिली. त्या सदराचा अर्थ नेमका काय आहे त्यातली एक कविता सादर करतो, मग तुम्हाला कळेल की हे सदर कशापैकी आहे. 2 विळे असतात, 2 गवत कापण्याचे विळे. ते काय आपसात बोलतील बघा. गावच्या एका घरात 2 विळे होते. गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला विळा एकदा लखलख त्या विळाला म्हणाला, गंजलेला विळा एकदा लखलख त्या विळाला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदानकदा कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता विळा गंजलेल्या विळाला म्हणाला, आता लखलखता विळा गंजलेल्या विळाला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. मला वाटतं इतकं सहज सोपं एक गोष्टी कवितेत गुंफायची, एक कविता गोष्टीत गुंफायचं, हे असं काहीतरी हे बेमालूमपणे करायचं की मुलांना त्याचा आनंद मिळाला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्टच कवितेत येते किंवा एखादी कविताच गोष्टीत जाते, त्याला आपण तालकथा म्हणतो बालसाहित्यामध्ये, की ताल मुलं डोलायला लागतात ती कथा वाचता वाचता. अशा पद्धतीने ही तालकथा मी ना सादर करायला लागलो मुलांपुढे आणि खूप मुलांचा छान प्रतिसाद मिळायला लागला. आणि हे बोधाई पुस्तकाचं गंमत तुम्हाला सांगतो की अशा सोप्या सोप्या कविता, एक उंट आणि गाढवाच्या संवादातून फुलवलेली एकदम चिमुकली कविता. एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला, एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला. एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला, एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला. पण उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले, उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले, आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले. हे पाहून गाढवाने त्या उंटाला अटकले, मी शिवे देत असता तू का नाही रे थांबवले? उंट म्हणाला, ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे, गाढवांच्या बडबडीकडे त्याने लक्ष नसते द्यायचे, गाढवांच्या बडबडीकडे त्याने लक्ष नसते द्यायचे. अशा चिमुकल्या कविता. अहो बोधाई पुस्तक आलं, मी विजयवाडांकडे त्या कविता पाठवल्या. त्या म्हणाले, विश्वकोश निर्मिती मंडळाचं खूप काम आहे माझ्याकडे, कशी लिहू प्रस्तावना तुझ्या पुस्तकाला? मी म्हटलं, मी काही लेखक नाही आहे, मी शिक्षक या भूमिकेतून लिहिलेल्या या कविता आहेत. तुम्ही कधीही द्या प्रस्तावना, पण तुम्ही एकेकाळी मुख्याध्यापिका होता, त्याच्या आधी शिक्षिका होत्या, त्यामुळे तुम्ही ज्या मी शिक्षकाच्या भूमिकेतून या कविता लिहिल्या आहेत की मुलांमध्ये कुठेतरी चांगला संस्कारसुद्धा व्हावा मनोरंजनाबरोबर, हा विचार माझा या कवितांच्या मुळांशी आहे. तर तुम्ही त्या भूमिकेतून या कविता पाहाल आणि त्याच्यावर आशीर्वाद पण लिहाल असं मला वाटतंय. आणि असं बोलणं झालं, मी म्हटलं 6 महिन्यांनी दिली तरी चालेल प्रस्तावना मला, पण मला तुमच्याकडूनच हवी आहे. असं बोलणं झालं एक आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळीच फोन आला, डॉक्टर विजय अवॉर्ड कॉलिंग. म्हणून मी उचलला तर म्हणाले, अरे एकनाथ तुझी प्रस्तावना तयार आहे, घेऊन जा. म्हटलं, ज्या व्यक्तीकडे वेळ नव्हता, विश्वकोश निर्मिती मंडळाचं अफाट काम त्यांच्या पुढ्यात होतं, त्या व्यक्तीने 5-6 महिन्याचा अवधी घेतलेला होता माझ्याकडून, ते दुसऱ्या दिवशी प्रस्तावना लिहिते. मला खूप आश्चर्य वाटलं. माझं पहिलं पुस्तक आणि असा सुखद धक्का मला मिळतोय. आणि मी त्यांना विचारलं दबकतच, म्हटलं प्रस्तावना लिहिली? म्हणजे अरे हो लिहिली, तीच घेऊन जायला बोलवलंय तुला. अरे रात्री सहज तुझ्या ते कवितांचं बाळ हाती घेतलं, एक 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 कविता वाचत गेले आणि मी आश्चर्यचकित झाले म्हणे. आणि मला असं वाटतं एवढ्या चांगल्या कवितांचं पुस्तक मुलांच्या हाती लवकर जावं, माझ्या प्रस्तावनेमुळे ते अडू नये, थांबू नये, म्हणून रातोरात पहिली प्रस्तावना लिहिली आणि तुला सकाळी द्यायची आहे. किती आनंदाची गोष्ट. मोठ्या माणसांची मनं खरंच मोठीच असतात, हे मला त्यावेळी प्रत्यय आला. मी तुम्हाला सांगतो, मी ते पुस्तक तयार झालं आणि म्हटलं, ज्या व्यक्तीने एवढ्या व्यापातून मला प्रस्तावना दिली त्यांना पुस्तकाची पहिली प्रत द्यायची आणि आपलं प्रकाशन झालं असं समजायचं. म्हणून मी त्यांना फोन केला. म्हटलं, येऊ का तुमच्या घरी? मला 10 मिनटं देऊ शकाल का? मला तुम्हाला पहिली पुस्तकाची प्रत द्यायची आहे.